नमस्कार. मी आज पुन्हा एकदा खूप महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे. आजचा विषय आहे कुंभ रास. ज्या कुंभ राशीच्या लोकांच्या मनात सतत प्रश्न घोळत आहे की माझी साडेसाती सुरू आहे का? माझ्यावर शनीचा वाईट प्रभाव आहे का? म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरणार आहे. कारण आज मी सांगणार आहे की साडेसातीच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी कमला एकादशी कशी काम करते. ही एकादशी तुम्ही चुकवली तर पुढची 7 वर्षे अशी संघर्षात जातील. पण ही एकादशी तुम्ही श्रद्धेने केली तर शनी महाराज स्वतः तुमचे रक्षण करतील. हे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण तुम्ही जे भोगत आहात ते जाणते मी. म्हणून व्हिडिओ सुरू होण्याआधी विनंती करते, जर माझे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करतील तर व्हिडिओला लगेच लाईक करा. तुमचे एक लाईक म्हणजे माझ्यासाठी ऊर्जा आहे. चला तर मग सुरू करूया. कुंभ रास, शनीची रास, न्यायाची रास, कर्माची रास. तुम्ही लोक खूप वेगळे असता. तुमचे विचार सामान्य नसतात. तुम्ही समाजाचा विचार करता, दुसऱ्यांच्या दुःखाने दुखावले जाता, कुणावरही पटकन विश्वास ठेवता. पण तुमचेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. तुम्ही प्रामाणिक असता पण लोक तुम्हाला घमेंडी समजतात. तुम्ही मदत करता पण तीच मदत तुमच्या अंगलट येते. मागील काही वर्षापासून कुंभ राशीच्या लोकांचे जीवन म्हणजे एक परीक्षा बनली आहे. घरात शांतता नाही, मनात अस्वस्थता आहे. रात्र झोप लागत नाही, कामात लक्ष लागत नाही. सतत वाटते की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे, कोणीतरी आपले वाईट चिंतित आहे. नोकरीत वरिष्ठांचा त्रास, व्यापारात भागीदारीचा धोका, घरात वडीलधाऱ्या व्यक्तींचे मतभेद, पत्नीशी आणि पतीशी खटके, मुलांचे शिक्षणात लक्ष नाही, स्वतःच्या आरोग्यात सतत काही ना काही बिघाड, गुडघे दुखणे, कंबर दुखणे, पोटाचा विकार, डोक्यावर जणू एक ओझे आहे. डॉक्टरकडे गेले तरी रिपोर्ट सामान्य येतात. मग हा त्रास कशाला आणि कसला? हा त्रास आहे साडेसातीचा. हा त्रास आहे शनीचा. अनेकांना वाटते की साडेसाती म्हणजे वाईट काळ, पण तसे नाही. साडेसाती म्हणजे शनीची शाळा. शनी हा न्यायाधीश आहे. तो तुमच्या मार्गातील कर्माचा हिशोब करतो. कुंभ रास ही स्वतः शनीची रास आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना शनी जास्त शिकवतो. तो तुम्हाला सतावतो, तुमचा प्रामाणिकपणा तपासतो, तुमची सहनशक्ती तपासतो. जेव्हा शनी चंद्र राशीच्या मागच्या राशीत, चंद्र राशीत आणि पुढच्या राशीत येतो तेव्हा साडेसाती लागते. सध्या शनी कुंभ राशीत आहे, म्हणजे साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे. हा टप्पा सर्वात जड मानला जातो, कारण या काळात शनी डोक्यावर बसतो. तो तुमच्या विचारांवर परिणाम करतो. निर्णय चुकतात, माणसे पारखण्यात चूक होते, मेहनत करूनही फळ मिळत नाही. कारण शनी म्हणतो, आधी तुझं कर्म स्वच्छ कर, आधी तुझं कर्ज फेड, मगच मी तुला पुढे काय जाऊ देईन. म्हणून कुंभ राशीच्या लोकांना वाटते की आपले नशीबच फुटके आहे, पण तसं नाही. ही फक्त एक परीक्षा आहे आणि प्रत्येक परीक्षेला शेवट असतो. आता तुम्ही विचाराल की यात कमला एकादशी कुठे आहे? इथेच तर खरी गंमत आहे. शनी हा कर्माचा कारक आहे आणि विष्णू हा पालनकर्ता आहे. कर्म करणारा आणि फळ देणारा यांचं नातं खूप जुनं आहे. शनीला सूर्यपुत्र मानतात आणि सूर्य हा विष्णूचा अंश आहे, म्हणजे शनी हा विष्णूचा नातू झाला. जेव्हा तुम्ही विष्णूची पूजा करता तेव्हा शनी आपोआप शांत होतो, कारण आजोबांची सेवा केली की नातू रागवत नाही. कमला एकादशी ही विष्णू आणि लक्ष्मीची एकादशी आहे. या दिवशी विष्णू योग निद्रेतून थोडे जागे होतात. ते भक्तांचे गाराणे ऐकतात. शनी हा न्यायप्रिय आहे. तो कुणाचाही उगाच छळ करत नाही. पण जर तुमच्याकडून नकळत कुणाचे नुकसान झाले असेल, कुणाचे मन दुखावले असेल, कुणाचे पैसे बुडवले असतील, तर शनी त्याची शिक्षा देतो. कमला एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही विष्णूसमोर नतमस्तक होता, तुमच्या चुकांची माफी मागता, तेव्हा विष्णू शनीला सांगतात की माझ्या या भक्ताला आता माफ कर, त्याला आता पुढचा मार्ग दाखव. आणि शनीला विष्णूचा आदेश मोडता येत नाही. म्हणून कमला एकादशी कुंभ राशीसाठी साडेसातीवरचा सर्वात मोठा उपाय आहे. ज्योतिषांच्या दृष्टीने बघितले तर सध्या शनी मार्गी आहे. वक्री शनी जास्त त्रास देतो, पण मार्गी शनी न्याय देतो. कमला एकादशीच्या दिवशी चंद्र कुंभ राशीच्या मित्र राशीत आहे. चंद्र मनाचा कारक आहे.
तो स्थिर झाला की 7:30चा मानसिक त्रास कमी होतो. गुरुग्रहाची दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. गुरु म्हणजे धर्म, गुरु म्हणजे ज्ञान. गुरुची दृष्टी पडली की माणूस चुकीच्या मार्गाला जात नाही. तो सेवा करतो, दान करतो आणि सेवा हीच शनीचे औषध आहे. राहू तुमच्या वाणी स्थानातून बाहेर पडला आहे. त्यामुळे गैरसमज होणे, कोर्ट कचेरीची प्रकरणे होणे बंद होईल. केतू तुमच्या भाग्यस्थानातून गेला आहे. त्यामुळे अडकलेली कामे पुन्हा सरकतील. म्हणजे सगळे ग्रह तुम्हाला मदत करायला तयार आहेत. फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे. ते पाऊल म्हणजे कमला एकादशीचे व्रत आणि दान. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. कुंभ राशीच्या लोकांनी कमला एकादशीला काय करायचे? लक्षात ठेवा, शनीला दिखावा आवडत नाही, त्याला कर्म आवडते. म्हणून मोठा खर्च करण्याची गरज नाही. 3 साधे उपाय करा. पहिला उपाय म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करा. काळे किंवा निळे वस्त्र घाला, कारण हा शनीचा रंग आहे. पिंपळाच्या झाडाकडे जा, त्याला जल अर्पण करा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मनातल्या मनात म्हणा, हे शनिदेवा, माझ्या हातून नकळत झालेल्या चुका माफ कर. माझ्या कर्माचा हिशोब पूर्ण कर. मला आता मोकळे कर. दुसरा उपाय म्हणजे घरी येऊन विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो समोर ठेवा. त्यांना तुळस वाहा, पिवळे फूल वाहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय, दान करा. कुंभ राशीसाठी शनीचे दान सर्वश्रेष्ठ आहे. 1.25 किलो काळे तीळ घ्या किंवा 1.25 किलो काळे उडीद घ्या किंवा एक लोखंडी वस्तू घ्या किंवा एक जोड चप्पल घ्या. हे कोणत्याही गरीब व्यक्तीला, अपंग व्यक्तीला, सफाई कामगाराला दान करा. दान करताना त्याचे पाय धरू नका. फक्त नम्रपणे द्या आणि म्हणा, हे मी शनीच्या नावाने देत आहे. माझ्या 7:30ची पीडा कमी कर. बस इतकेच करा. तुमचं अर्ध दुःख इथेच संपेल. तुम्ही म्हणाल, हे केल्याने नेमके काय होईल? मी सांगते. पहिला प्रश्न, मनातली भीती. 7:30त माणूस उगाच घाबरतो. रात्री वाईट स्वप्न पडतात, एकटेपणा वाटतो. हे दान केल्यावर मन शांत होईल. भीती जाईल, कारण शनीला समजेल की तुम्ही त्याला शरण आला आहात. दुसरा प्रश्न, कामात अडथळे. फाईल पुढे सरकत नाही, वरिष्ठ खोटे आरोप करतात, पगार वेळेवर होत नाहीत. हे दान तुमच्या कर्माचे कर्ज फेडते, पण शनी तुमचा मार्ग मोकळा करतो. तिसरा प्रश्न म्हणजे घरातील वाद. वडिलांशी पटत नाही, भावंडे शत्रू बनतात, कारण शनी नात्यांची परीक्षा घेतो. विष्णूची पूजा केल्यावर घरात प्रेमाचे वातावरण तयार होते, कारण विष्णू पालनकर्ता आहे. चौथा प्रश्न म्हणजे आरोग्य. 7:30त पायाचे, हाडांचे, दातांचे विकार होतात. लोखंड दान केल्याने, तेल दान केल्याने हे विकार हळूहळू कमी होतात, कारण तुम्ही तुमच्या शरीराचे कर्ज फेडता. कुंभ राशीत मी जाणते की तुम्ही किती एकटे पडला आहात. तुम्ही सगळ्यांसाठी झटता, पण तुमच्यासाठी कोणी नाही. तुम्ही रात्रभर जागून दुसऱ्याचे काम करता, पण तुमच्या कामाची कदर होत नाही. तुम्ही खरे बोलता म्हणून लोक दुरावतात. खोटे बोलणारे पुढे जातात. हे बघून तुमचे मन पोळून निघते. तुम्ही देवाला जाब विचारता की देवा, प्रामाणिक असण्याची ही शिक्षा का? माझ्या लेकरांनो, देव तुमची परीक्षा घेतो आहे. सोने आगीत तापवल्यावरच शुद्ध होते. शनी तुम्हाला तापवतो आहे, कारण आता तुम्हाला शुद्ध सोने बनायचे आहे. 7:30 संपल्यावर तुमची जी भरारी होईल ती कोणी रोखू शकत नाही, कारण तुम्ही अनुभवातून शिकलात. तुम्ही दुःखातून मजबूत झालात. आज जे तुम्हाला टोमणे मारतात तेच उद्या तुमचे पाय पडतील. पण त्यासाठी आधी ही 7:30 शांत व्हायला हवी, आणि ही शांत करण्यासाठी कमला एकादशीपेक्षा मोठा दिवस नाही. मी तुम्हाला हा उपाय सांगितला, पण तुम्ही करणार का? अनेक लोक व्हिडिओ बघतात आणि विसरून जातात. मग म्हणतात उपाय काम नाही करत. उपाय काम करतो, फक्त श्रद्धा हवी. म्हणून आजच ठरवा, मी कमला एकादशी करणार, मी दान करणार, आणि तुमचा हा निश्चय मला कळू द्या. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे लाईक म्हणजे तुमचा निश्चय. तुमचा निश्चय बघून मला अजून बळ मिळेल आणि आणखी खोल माहिती सांगेल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा, कारण स्वामी समर्थ हे शनीचे पीडा हरणारे आहेत. ज्यांची श्रद्धा दुसऱ्या देवावर आहे त्यांनी त्या देवाचे नाव लिहा. शनिदेव
हनुमान, महादेव, विठ्ठल, दत्तगुरू, जे नाव लिहायचे ते चालेल ते लिहा. कारण सगळे मार्ग शेवटी एकाच देवाकडे जातात. तुमची एक कमेंट म्हणजे एक सामूहिक प्रार्थना आहे. जेव्हा हजारो लोक एकत्र प्रार्थना करतात तेव्हा ती थेट देवापर्यंत पोहोचते. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, कारण 7:30चे 7 टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर वेगळा उपाय असतो. पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे की 7:30च्या शेवटच्या टप्प्यात कोणती चूक करू नये. ती चूक केली तर पुन्हा 7:30 सुरू होते. तो व्हिडिओ तुम्हाला चुकवायचा नसेल तर सबस्क्राईब करा. आणि शेवटी हाईप बटन, ते बटन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या एका हाईपमुळे हा व्हिडिओ हजारो कुंभ राशीच्या लोकांपर्यंत जाईल. तुमच्यासारखे जे लोक दुःखात आहेत त्यांना मार्ग मिळेल. तुमच्या एका क्लिकमुळे कुणाचे तरी भले होईल. यापेक्षा मोठे पुण्य कोणते? माझ्या लेकरांनो, शनीला घाबरू नका. शनी हा वडील आहे. वडील रागवतात पण वाईट चिंतित नाहीत. ते तुम्हाला कणखर बनवतात. तुम्हाला एकादशीच्या दिवशी शनीच्या त्या वडील रूपाला शरण जा. विष्णूच्या समोर तुमचे दुःख मांडा आणि बघा कसा चमत्कार होतो. तुमच्या डोळ्यातले पाणी थांबेल. तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे दिवस येतील. लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ ही होतेच. 7:30 कितीही जड असली तरी संपतेच. आणि तुमची सकाळ आता जवळ आली आहे. कमळा एकादशी ही त्या सकाळची पहिली किरण आहे. तिला चुकवू नका. पुन्हा एकदा सांगते, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हाईप बटनावर क्लिक करा. तुमचे कल्याण हो. शनी महाराज तुमचे रक्षण करो. विष्णू नारायण तुमच्यावर कृपा करो. तुमच्या जीवनातला अंधार संपून प्रकाश येवो, हीच माझी प्रार्थना. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.